झी 24 तास एक पाऊल पुढे। आपला जिल्हा आपली बातमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। दुष्काळाचा फटका महाराष्ट्रातील कुस्तीपटूंनाही बसलाय। दुष्काळाच्या प्रभावामुळे राज्यातील जवळपास 50% कुस्तीचे फड रद्द झालेत। बहुतांशी फड रद्द झाल्यानं मल्ल देशोधडीला लागलेत। खुराक आणि 2 वेळेच्या जेवणाचा प्रश्न सोडवणं देखील त्यांना कठीण जात आहे। दुष्काळानं महाराष्ट्रातली जनता होरपळलीच, शिवाय फड गाजवणाऱ्या मल्लांनाही दुष्काळानं चितपट केलंय। महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात, विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात कुस्तीचे अनेक फड रंगतात। फड गाजवण्यासाठी वर्षभर गरीब शेतकरी कुटुंबातील अनेक पहिलवान मेहनत घेतात। मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळानं या मल्लांना तालीम सोडून घरीच बसावं लागलं। 30% तरी आता सध्या घट झालेली मल्लामध्ये। काय दुष्काळामुळे जी गावगाव मैदानं होत होते, ही होत होते, ते आज कुंडला असेल, पलूस असेल, देवराष्ट्र असेल, बांबवडा असेल, ही पूर्णपणे म्हणजे मैदानं पूर्णपणे झालेलीच नाही। दुष्काळामुळं पाऊस पडला नसल्यामुळं मैदानी झाले नाही ते। तसेच पैलवानांच्या जेवढ्या कुस्त्या पडतात तेवढ्या कुस्त्या पडलेल्या नाहीत। महाराष्ट्रात कुस्तीला राजाश्रय होता तेव्हा सर्व काही ठीक होतं। मात्र आता कुस्तीची अवस्था बिकट झाली आहे। त्यात दुष्काळामुळे पश्चिम महाराष्ट्रात अनेक फड रंगलेच नाहीत। सरकारने खेळाडूला मदत करायला पाहिजे। गरीब घरातच कुस्तीचे म्हणजे कुस्ती गरीब घरातूनच तयार होत असते। गरीब घराण्याकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे खेळाडूकडे। सरकार आणि साखर कारखान्यांकडूनही उपेक्षा होत असल्यानं कुस्तीचा ध्यास घेतलेले हे मल्ल परिस्थितीपुढे हताशपणे सामोरे जात आहेत। शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला होता, त्यामुळे त्यावेळच्या मल्लांना कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागत नव्हतं। पण आताची परिस्थिती बदललेली आहे। मल्ल अडचणीत असताना सुद्धा त्यांना कोणीही मदत करताना दिसत नाही। त्यामुळे कुस्ती करायची की कुस्तीसाठी संघर्ष करायचा हा प्रश्न त्यांना सतावतोय। महाराष्ट्रात कुस्तीची परंपरा जपण्यासाठी अनेक मल्ल कष्ट घेत आहेत। मात्र उपासमारी सोडून त्यांच्या पदरी काहीही पडलेलं नाही। भारताला वैयक्तिक पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारी महाराष्ट्रातली कुस्ती आता देशातच फार मागं पडलीय आणि आता दुष्काळानं तर कुस्तीला चितपटच केलंय। झी मीडियासाठी सोलापूरहून संजय पवार आणि कोल्हापूरहून प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।